नमस्कार सर्वांना. मी दीपाली तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या प्लाझोपासून खूप उपयोगात येणारी वस्तू तयार करून घेणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. अशा प्रकारे मी प्लाझो व्यवस्थित ठेवून टोंगळ्यापासून बॉटमपर्यंत पूर्ण प्लाझो कटिंग करून घेतलेला आहे. पायाचा भाग दोन्ही पार्ट व्यवस्थित कटिंग करून घेतलेले आहे. अशा प्रकारे दोन्ही पार्ट कटिंग झाल्यानंतर आपल्याला याला उलटे करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे उलटे केल्यानंतर या ठिकाणी एक नाडा बांधून द्यायचा आहे. पक्की अशा प्रकारे एकदम पक्की गाठ याला पाडून घ्यायची आहे. त्यानंतर सरळ करून आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी कतरनचा उपयोग करणार आहे. तुमच्या घरी जुने कपडे असतील तर तुम्ही त्या ठिकाणी जुन्या कपड्याचा अशा पद्धतीने बारीक कटिंग करून उपयोग करू शकता. यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित चांगले असे प्रेस करून भरून घ्यायचे आहे. अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला प्रेस करून याला भरून घ्यायचे आहे. यासाठी आपल्याला मशीनचीही गरज पडणार नाही. अशा प्रकारे मी व्यवस्थित याला पूर्ण भरून घेतलेले आहे. त्यानंतर बॉटम साईडने आपला गोट तयारच असतो, तिथून आपल्याला थोडेसे उसवून यामध्ये एक नाडा टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे नाडा टाकल्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित गाठ पाडून घ्यायची आहे. आणि ही गाठ पण आतल्या बाजूने आपल्याला टाकून घ्यायची आहे. त्यानंतर याला व्यवस्थित अशा पद्धतीने ठोकून याला आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपले फ्रीमध्ये घरच्या घरी सुंदर असे लोड तयार झालेले आहे. किती सुंदर आपले लोड तयार झालेले आहे. यामध्ये मी शिलाई कामाची कतरण वापरलेली आहे. तुम्ही या ठिकाणी जुन्या कपड्यांचाही वापर बारीक कटिंग करून वापर केला तरी चालेल. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती सुंदर आपले हे लोड तयार झालेले आहे. यावरती तुम्ही नवीन कवर चढवल्यानंतर यामध्ये काय वापरलेले आहे हे सुद्धा आपल्याला माहीत पडत नाही आणि खराब व्हायची काहीच भीती नाही. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज जाता जाता माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करत चला. असेच नवनवीन युनिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय. टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग.